कोकण के दुर्गम स्थानों के विविध स्कूलों में नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नावीन्यपूर्ण उपक्रम के साथ विद्यार्थियों का उज्जवल भविष्य बनाने का कार्य करने वाले 151 आदर्श शिक्षक, 30 शिक्षा के कर्मचारी एवं 11 आदर्श संस्था चालकों का कल सम्मान किया गया। विधान परिषद के पूर्व उपसभापति स्वर्गीय वसंतराव डावखरे की स्मृति में विधायक एडवोकेट निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाड़ी कोकण विभाग के माध्यम से दिए गए पुरस्कार से गुणवंत शिक्षकों के विशिष्ट कार्य का सम्मान हुआ। अगले वर्ष से इस पुरस्कार में आदर्श स्कूल पुरस्कार भी दिया जाएगा, जिसकी घोषणा स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे ने दी। भाजपा शिक्षक आघाड़ी कोकण विभाग एवं समन्वयक प्रतिष्ठान के माध्यम से ठाणे में MH हाई स्कूल में आयोजित इस कार्यक्रम में भाजपा विधायक संजय केलकर, ज्ञानेश्वर मात्रे, भाजपा नवी मुंबई जिला अध्यक्ष रामचंद्र घरत, पूर्व गट नेता मनोहर डुमरे, कोल्हापुर के स्वामी विवेकानंद संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावड़े, ठाणे हाउसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन समिति सदस्य विकास पाटिल, शिक्षण क्रांति संगठन के अध्यक्ष सुधीर घागस, जनरल एजुकेशन सोसाइटी संचालक राजेंद्र राजपूत, समन्वयक प्रतिष्ठान की संचालिका श्रीमती नीलिमा निरंजन डावखरे, भाजपा शिक्षक आघाड़ी के प्रदेश सह संयोजक विकास पाटिल, शेखर कुलकर्णी, NM भामरे, किशोर पाटिल आदि की उपस्थिति रही। इस खास मौके पर कुछ पुरस्कार विजेताओं ने अपनी भावना व्यक्त की। इस पुरस्कार के माध्यम से जो प्रेरणा मिली उसको भी मंच पर साझा किया। कार्यक्रम का सुंदर सूत्र संचालन विनोद सेलकर द्वारा किया गया। यांच्या वतीने या ठिकाणी पुरस्काराची उपस्थिती आपल्याला दिसून येत आहे। शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिकचा सूज निर्माण व्हावा आणि वाहतुकीचे नियम कामगार आणि आपल्यासाठी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान करावा। त्याच्यामुळे मंचावरती उपस्थित पाहुण्यांना प्रत्येक ठिकाणी किंवा महत्वाच्या काही ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाने मी काही फार लांब लचक या इकडे भाषण करणार नाही। फक्त आवर्जून आपल्याला या इकडे सांगू इच्छितो की साहेब आपण सुरुवात केली, जसं विकास पाटील सरांनी सांगितलं की आपण 100-125 पुरस्कारांनी सुरू केलं आणि टप्प्याटप्प्याने या पुरस्काराची मागणीही वाढू लागली। म्हणजे भामरे सर आणि विकास पाटील सर या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस क्लोज करत आल्या, गागस सर त्यांची सगळी टीम याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत करत असते। राजपूत सरांचा आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजन मध्ये फार मोठा हातभार लागतो आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस शेवटचे 1-2 दिवस येतात त्यावेळेस मलाही फोन यायला सुरुवात होतात की आमची नावं राहून गेलीत, आमची नावं राहून गेली। पण एकदा ती ऑनलाईन पद्धती बंद झाल्यानंतर काही नावं ऍड करणं कठीण होऊन जातं। पण ही फोन येणं हेही एक चांगला संकेत आहे असं मी मानतो आणि आपले हे दरवर्षी पुरस्कार असतात, त्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने समाजासाठी जे काम करतात, जे राबतात, त्या सगळ्या शिक्षकांच्या साठी हा सन्मानाचा कार्यक्रम आपण आयोजित करतो। कारण समाजामध्ये काम करत असताना कोणीतरी पाठीवरती थाप देणं गरजेचं आहे की आपण जे करतोय ते खऱ्या अर्थाने चांगलं समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे गरजेचं आहे। या दृष्टिकोनाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं
कार्यक्रमाचं आयोजन झालं. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने पुरस्कारांची संख्या वाढत गेली. त्याच्यानंतर गेली 2 वर्ष विकास पाटील सरांनी नॉन टीचिंगलाही आपण याच्यामध्ये घेतलं पाहिजे याच्या संदर्भातली मागणी झाली. तेही आपण यावर्षी नॉन टीचिंगलाही घेतलं आणि आता हळू त्यांनी अजून एक विषय काढला की आता आपण आदर्श शिक्षक पण घेतला पाहिजे. आदर्श शाळाही पुरस्कार घेतला पाहिजे. तर आपण घ्यावं का? सगळ्यांचं एकमत असेल तर घ्यावं का? तर निश्चितपणे सर पुढच्या याच्यामध्ये आपण आदर्श शाळा, पण मग आदर्श शाळा पुरस्कार किती शाळेला द्यायचा हेही ठरवणं तेवढंच गरजेचं राहील. त्या पद्धतीचं नियोजन आपण पुढच्या काळात करू. मी मंचावरच्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा आभार खऱ्या अर्थाने व्यक्त करतो. आज गडबडीचा दिवस असताना आपण सगळ्यांनी वेळात वेळ या इकडे काढला. समोर बसलेल्या सर्व शिक्षकांचं आणि खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं योगदान हे ताकदीने करत असतात. अमूल्य असं योगदान आपलं चालू असतं. त्या सगळ्या शिक्षकांना, शिक्षक सेवकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण काही सिंधुदुर्गवरनं, कोण पालघरवरनं, कोण रत्नागिरीवरनं सगळ्याच भागात आपण या इकडे आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं अभिनंदनही करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. कारण की 10 वर्षापूर्वी या देशामध्ये 2014 साली एक क्रांती सुरू झाली आणि भारतातील एक सर्वसामान्य जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले नेतृत्व आणि आपली सेवा करण्याची संधी दिली. आणि 2014 सालापासून जो विकास यज्ञ या देशात सुरू झाला त्या विकास यज्ञाचं फलित आपण या महाराष्ट्राच्या या वर्षीच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून पाहतोय. ती जवळपास क्लीन स्वीप भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने यावर्षी केली. आणि नक्कीच हे सगळं करत असताना या विकास यज्ञामध्ये खरा साथ आपल्या पंतप्रधान मोदीजींना कोणी दिली असेल तर त्या सगळ्या सहकार्याने दिली. आणि नक्कीच या विकास यज्ञामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर समाजातल्या कुठल्याही घटकांनी बजावली असेल तर ती आपल्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी बजावली. असताना भारत देश हा सगळ्यात तरुण देश आपल्या जगात आहे आणि जागतिक शक्ती जर आपण शक्तिस्थान या भारताला बनवत असणारा प्रत्येक युवक या युवकाच्या हातात चांगल्या प्रकारे मनगटात त्याच्या ताकद द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला आदर्श शिक्षक तो पुरस्कार साहेब देतात. मी त्यांचं अभिनंदन करेन. ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले अशांचे मी त्याला मी शुभेच्छा देतो. त्यांना पण सांगतो किती शिक्षक चांगलं काम करत असतात ते कधी देत नाही तुम्ही, ते कधी समोर आणत नाही. एक कुठेतरी सरकारी अधिकारी पण कायम शिक्षकांची उडीच काढत. बरोबर आहे. कारण मी पण प्राथमिक शिक्षक परिषदेचा संस्थापक आहे. मला माहिती आहे त्यांचा मी आधार आहे. 40,000 सदस्य आहेत त्या संघटनेचे. आणि त्याच्यामुळे एक कुणीतरी काहीतरी केलं तर त्याच्यामुळे खूप मोठी काम करणारे शिक्षक देखील आहेत. मला माहिती आहे की डोंबिवलीतले 2 शिक्षक सिंधुदुर्गात दुर्गम भागामध्ये त्यांनी शाळा चालू केली आणि दर शुक्रवारी जातात तिकडे, शनिवार रविवार तिथे थांबतात आणि ती शाळा जी आहे ती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सोय उपलब्ध व्हावी म्हणून ती शाळा त्यांनी चालू केली दुर्गम डोंगरात. आणि आपल्याला मिळणारा जो पगार आहे, वेतन आहे, त्या वेतनामधला अर्धे पैसे जे आहे ते त्या शाळेच्या शैक्षणिक कामाकरता वापरतात. हे जे चौकटमध्ये द्यायला पाहिजे, हे जे हायलाइट करायला पाहिजे की ज्याच्यातून प्रेरणा घेतली, बाकीचेही प्रेरणा घेतील, अनेक लोकांना समाजामध्ये हे कळेल. असे हे जे आपण उदाहरण दिलं असंख्य शिक्षक आहेत की जे खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवतात. खऱ्या अर्थाने केवळ पाठ्या टाकत नाही, वेतना करता म्हणून शाळेत जातो. खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवता पुढची पिढी घडवणार कोण द्यायचं. आता यांनी उदाहरण दिलं निरनिराळ्याचं. हे जग सगळं जवळ आलंय इंटरनेटच्या युगामध्ये. तर विद्यार्थ्याला घडवण्याचं कसं ते शिक्षकालाच करायला लागेल. जास्त वेळ शिक्षकच असतो. पालक सुद्धा किती अटेंड करू शकतात, काय करतात हे सगळं दिनदयाळ आर्थिक अडचणीमुळे पालकही शहरी भागातले इतके व्यस्त असतात
आणि त्याच्यामुळे हे देखील त्यांना हायलाईट करणं हे देखील मला वाटतं गरजेचं आहे. चांगलं काम करणारे पण शिक्षक आहेत. बाकी तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते काही काळजी करू नका. पेन्शन पासून ते मेडिकल बिलामध्ये ते आम्ही वरच्या सभागृहामध्ये आम्ही समर्थ आहोत. आता तर तुम्ही कोकणाने इतके भरभरून तरी मी सांगितलं तरी आहेत. आता सरकार आपल्या आंदोलन करू नका. आता आपण कोकणाने सर्वात जास्त संख्या दिली बघा. 30 आमदार महायुतीचे या संबंध कोकण भागात दिले. ते मुंबई ऍड केलं तर आणखी वाढेल. आणि त्याच्यामुळे भरभरून कोकण भागाने तिथल्या लोकांनी महायुतीला फार मोठं समर्थन जे आहे ते दिलेलं आहे. आणि त्यामुळे आमचं काम बनतं की तुमच्या शिक्षकांचं देखील जे जे काही काम आहे, जे जे आणलेले सगळ्या गोष्टी आहेत त्या आमचं महायुती सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आता एवढी थंपिंग आलेली आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला साष्टांग नमस्कार घालायला पाहिजे की एवढी थंपिंग मेजॉरिटी. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला तर आयुष्यामध्ये भाजपच्या 132 जागा या कधीच मिळालेल्या नव्हत्या. +3 म्हणजे 135. हे सत्तेच्या जवळच आम्ही भारतीय जनता पार्टी एक हाती जाऊ शकते एवढं भरभरून जे समर्थन दिलेलं आहे त्याचं तुमच्या शिक्षकांच्या करता आम्ही चीज करू एवढं या निमित्ताने सांगतो. आणि जे गुणवंत शिक्षक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं संबोधन. जय हिंद, जय महाराष्ट्र.